ब्लॅक बॉक्स सापडला. विमान अपघातात काय घडलंय हे लवकरच समोर येईल. हे मुरलीधर मोहोळ यांचं स्टेटमेंट. अजित पवार गेल्यानंतर 4-5 दिवसानंतर हा घातपात होता की अपघात होता यावर आता सत्ताधारी म्हणून कोणीतरी बोलायला लागलंय. सुरुवात करता आली असती, पण या सुरुवातीलाच खोडा घातला तो म्हणजे शरद पवारांनी. यामध्ये राजकारण आणू नका, हा अपघातच होता हे सांगण्याची शरद पवारांनी केलेली घाई सांगते की याच गोष्टीमुळे सगळा खेळ पलटला. उभा महाराष्ट्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत होता, कारण जे अजित पवारांसोबत घडलंय ते पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी अनेक दिग्गज नेते विमान अपघातामध्ये गमावले गेलेत. गोपीनाथ मुंडेंचं तर ताजं उदाहरण समोर आहे. हा तो विमान अपघात नसला तरी तो घातपात होता की अपघात होता यावर आजही अनेक मुद्दे चर्चेत येत असतात. मात्र शरद पवारांनीच या मुद्द्याला खोडा घातल्यामुळे 2 दिवस हा अपघातच आहे, घातपात नाही यावरती बातम्या केल्या गेल्या. पण हळूहळू करून जशी राजकीय टाईमलाईन क्लिअर होत गेली तसा तसा घातपाताबाबतचा संशय हा अधिकचाच वाढू लागला. अमोल मिटकरींनी 5 प्रश्न उपस्थित केले. वैमानिक वारंवार का बदलला गेला? मुद्दा 1, जर धावपट्टी सरळ सरळ दिसत नव्हती किंवा दृश्यमानता कमी होती तर मग सीसीटीव्ही फुटेज इतके क्लिअर कट कसे आलेत? विमानामध्ये जर 6 लोकांचा समावेश होता तर मग 5च बॉड्या सापडल्यात किंवा 5च लोक होते असं का सांगितलं जातंय? 6वा व्यक्ती कुठे आहे? विमान अपघाताचा स्फोट इतका मोठा होता की सगळे जळून खाक झाले, तर मग अजित पवारांसोबत असलेले कागदपत्र जशाच तसे कसे राहिले? राजेश टोपे यांनी आपल्याला 7:30 वाजताच विमान अपघाताची माहिती मिळाली असल्याची दावा केला, जे की सीसीटीव्ही फुटेज सांगतंय हे 8:45 घडलं. आणि या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर द्यायचं सोडून यामध्ये राजकारण आणू नका असं सांगणारे सुद्धा पवारांच्याच घरातील असल्यामुळे अनेक प्रश्न आणखी तयार झाले. विरोधक बोलत नाही मान्य. अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांना ती खुर्ची हवी होती अशा आता हालचालींवरून दिसतंय, ते बोलत नाहीत हेही समजू शकतो. पण अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे लोक का बोलत नाही? जिथे शरद पवार सांगतायत की यात राजकारण आणू नका, हा अपघातच आहे, तिथे दुसऱ्या दिवशी जयंत पाटील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करतात. बरं, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, सुषमा अंधारे, संजय राऊत यांना विरोधक समजूया, पण अमोल मिटकरी, रुपाली पाटील ठोंबरे आणि अनेक महाराष्ट्रातील लोक या अपघाताबाबत संशय व्यक्त करतायत आणि यावर कोणीही चौकशी लावून धरण्याबाबत बोलतच नाहीये. चौकशी करू आणि मग कळेल एवढा सोपा विषय अजित पवारांच्या जाण्याने मिटवता येतो का, हा प्रश्न. बरं, या सगळ्या हालचालींमध्ये बाकी सगळ्या राजकीय हालचाली खूप जोरात झाल्या. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देणं, सुनेत्रा पवारांना गटनेते पद देणं, सुनेत्रा पवारांची राख सावडल्यानंतर लगेचच मुंबईला घेऊन जाणं, हे कसं सगळं पटापटा केलं गेलं. मात्र अजित पवार पवारांच्या मृत्यूबाबत प्रश्न तयार केले तर मात्र प्रश्नच बनून राहतात. टाईमलाईन समजून घ्यायची जर ठरली तर आत्ताच्या हालचाली, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या हालचालींवरून हे समजतंय की अजित पवारांच्या जाण्यानं कुठे ना कुठे या नेत्यांना सुद्धा फायदा होणार होता अशा चर्चा रंगतायत. 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं हे ठामपणे जयंत पाटील सांगतात, शरद पवार सांगतात, शशिकांत शिंदे तर अजित पवारांच्या अस्तीची शपथ घेऊन सांगतात. पण तरीही प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यावर बोलायला तयार नाही. नरहरी झिरवाळ हे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, राष्ट्रवादी कुणाची असेल याआधी विलिनीकरणावर बोलतात. मात्र त्या नरहरी झिरवाळांना सुद्धा अलगदपणे शांत केलं जातंय. त्याऐवजी प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांना समोर आणलं जातंय. आणि हे तीच लोक आहेत की जे अजित पवारांच्या पक्षात राहून एक दुसरा गट तयार करत असल्याच्या त्याकाळी चर्चा होत होत्या. 12 तारखेचं विलिनीकरण प्रफुल्ल पटेल, तटकरे यांना तर नको होतंच, पण ते फडणवीसांनाही नको होतं. हे सांगण्यासाठी सुद्धा फडणवीसांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली. यावरही लक्षात घ्या. विलिनीकरणावर बोलू नका, चर्चा करू नका, ही वेळ कोणती हे सांगणारेच विलिनीकरण करायचं असेल तर आधी आमच्याशी बोला हे ठणकावून सांगतायत. याचा अर्थ समजतोय 12 तारखेचं विलिनीकरण होऊ नये किंवा ते होऊच द्यायचं नाही यासाठी हा 8 दिवसांचा घाट घातला गेलाय का? माझा प्रश्न नाही, सबंध महाराष्ट्र हे विचारतोय. शरद पवारांनी जर हा अपघात आहे, घातपात नाही हे सांगण्याची केलेली घाई आता अंगट आली का? सुनेत्रा पवारांना असंविधानिक उपमुख्यमंत्री पद देऊन प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या तयारीत आहे का? आज कुठेतरी हसन मुश्रीफ म्हणतायत की विलिनीकरणावर चर्चा झाल्या आहेत. त्याच हसन मुश्रीफांना 2 दिवसांमध्ये विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून गप्प करण्यात आलं, नाहीतर मिळवलं. या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता? मी सांगितलेली माहिती तुम्हाला पटते का? पटत असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय